आता माझ्या पाठीमागे हे झाड आहे की नाही, हे पूर्ण 300 वर्षापूर्वीचं हे झाड आहे. आता हे झाडाचं एक खास म्हणजे की नाही, पूर्ण हे टोटल 1.5 ते की नाही 1 एकरात ते झाड सगळं पसरलेलं आहे. तर नमस्कार मंडळी, तुमचं आपल्या JM ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज आम्ही आलेलो सिरसिंगीमध्ये. तर सिरसिंगीमध्ये आल्यावर की नाही, हे तुम्हाला आता इथं हे दिसतंयच. बरोबर ह्याच्या समोरच आहे. मग इथं आम्ही विचारायला तर नसणे की असं इथे एक झाड आहे, ते कुठं आहे म्हणून. मग आता ह्याने आम्हाला सांगाल ते. तर चला काय काय सांगाल ते बघूया आता. जाऊन बघून एवढं मोठं आहे सरळ जावा. अरे पूर्ण उजव्या साईडला पूर्ण बाकी झाड मोठं आहे. आज जाऊन व्यवस्थित जावा. हवा पडल्यात समोरून घेत आहे असा लाकूड आणि त्याच्या बाहेर परत झालं 9 दिवसाचं गावात लाकडं आणली लाकडा मग काय सगळी आजोबांनी सांगितलेली माहितीप्रमाणे आम्ही आलो. इथं आल्यावर पूर्ण सगळं बाजूबाजून सगळं कंपाऊंड होतं. मग तिथनं कणी पहिला इथे एंट्री मारल्यावर हो एक बोर्ड लागतो, ह्याच्यावर सगळं माहिती लिहिलेली की कसं काय काय झाडाचं, तर कसं काय काय नाव ते ठेवलं, ह्याच्यावर तुम्ही पॉज करून कणी वाचू शकताय. मग तिथनं काय आम्ही आत आलो. आत आल्यावर हे कणी पूर्ण म्हणजे पूर्ण वटवृक्षाचं झाड आहे. ह्याला असं म्हणलं जाते की हे सगळं इथं 300 वर्षापूर्वीचं झाड आहे. परत एकामेकाच्या या झाडाच्याच मुळं बिळून हे असं सगळं म्हणजे एवढं मोठं झाड बनलेलं आहे. आता ह्याच्या पाठीमागची खरी कहाणी काय आहे तर आता तुम्हाला ते सांगतो. तर ह्याच्यावर आपला दुसरा पार्ट येतोय. तर तुम्ही की नाही आता आपल्या पेजला लाईक करून फॉलो करू शकता. तर लवकरच पार्ट दुसरा घेऊन येतोय. तर भेटूया ह्याच्या दुसऱ्या पार्टमध्ये. धन्यवाद.